काय नाव तुमचं? नमस्कार, मी सुधीर गजानन राक्षे, राहणार खडकी. काय त्रास होता तुम्हाला? मला 3 महिने झाले त्रास होत होता की हा हात उचलत नव्हता, हाताला मुंग्या यायच्या, हातातली ताकद कमी झाली आणि हा मान माझी खूप दुखायची. तर मी 3 महिने ट्रीटमेंट घेतोय. 8 जून पासून मला त्रास चालू होता. तर जवळजवळ मी 100 ते 105 दिवस मी त्रास काढला तो. मग नंतर मला असह्य झालं, मला जेवता नव्हतं येत किंवा जी 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 माझी मेन कामं होती ती मला करता नव्हती येत. हातातून पेन पडायचं, हातातून घास पेन पडायचं. पडायची. नंतर तर शेवटी ना माझ्या 12 तारखेनंतर माझी पायातून चप्पल पण निष्ठायला लागली, हातातून पेन पण पडायला लागला आणि मोबाईल पण मला हँडल करता नव्हते येत. म्हणजे जी माझी महत्वाची कामं आहे ती मला करता नव्हती येत. म्हणजे खूप माझी लाईफ डिस्टर्ब झाली त्याच्यामुळं. मग तुमचा तपासणी केल्यानंतर काय निदान निघालं? नंतर तपासणी केल्यानंतर निदान निघालं की माझी गादी सरकली. मी 12 तारखेला MRI केला, पण मला आधीच्या डॉक्टरनी थोडं काय म्हणतात ते मार्ग दाखवला नाही चांगला. ऑर्थोपेडिक डॉक्टर होते, त्यांनी मला गोळ्या द्यायचे पेन किलरचे, पण त्या गोळ्या खाऊन मला काय दबंद होतं. तेवढ्यापुरतं मला फक्त बरं वाटायचं त्यावेळेस. पण नंतर माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं की बाबा इकडे असे डॉक्टर आहे, त्यांना जाऊन भेट. तर मी डॉक्टर अमित वाघ यांना स्टार हॉस्पिटलला तिकडे भेटायला गेलो. त्यांना कॉल केला होता. तर त्यांनी पहिल्यांदा माझा कॉल नाही उचलला, पण त्यांनी मला स्वतःहून कॉल बॅक केला नंतर. म्हणजे एवढे मोठे डॉक्टर आहे पण त्यांनी कॉल बॅक केला मला परत. तर मी कॉल बॅक केलं, त्यांना सांगितलं असं. तर मी त्यांना सांगितलं उद्या येतो. तर मग थोड्या वेळाने परत त्यांना फोन केला. मी सर आजच येतो. ही 16 तारखेची गोष्ट आहे, 16 ऑगस्टची, सप्टेंबरची. तर मी त्यांना भेटलो, त्यांनी माझा चेक केलं. त्यांनी माझे रिपोर्ट काय नाही बघितले, फक्त MRIचे फिल्म बघितल्या. त्याच्यावरून त्यांनी मला सांगितलं की तुमची कंडिशन खूप खराब आहे आणि तुम्हाला इमिजिएट ऑपरेशन करावं लागेल, डॉक्टरांनी मला सांगितलं. तर ते जे मला जसं बोलले, तर मी त्यांच्यावर 5 मिनिटात विश्वास ठेवला. कारण एक वेळेस आपल्याला कळतं की बाबा की समोरचं आपल्याला ते चांगलं गायडन्स करतोय. तर मी इमिजिएट इथं स्पर्श हॉस्पिटलला ॲडमिट झालो, सोमवारनी फाट्याला. तर इथं आल्यानंतर म्हणजे असं वाटलं की मी हॉस्पिटलमध्येच नाही आहे, मी घरी आहे, नाही का. मला असं वाटलं की म्हणजे इकडचे सगळ्यांनी माझी खूप चांगली केअर केली. म्हणजे डॉक्टर असून दे, नर्स असून दे, पूर्ण स्टाफ असून दे, म्हणजे विशेष म्हणजे ते मामा असून दे, मावशी असून दे, त्यांनी माझी चांगली केअर केली. म्हणजे असं कुणी असे नाक डोळे मोडले नाही की मी ऑयसीयूमध्ये होतो की माझे लेटरिंग वगैरे हे टॉयलेट वगैरे टाकायची म्हणले तर कुणी मला असं काही नाही केलं की नाही का, की बाबा एकदम हसत खेळत सगळं, नाही का. म्हणजे माझे 10 दिवस इथे गेले पण हसत खेळत गेले. पण डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं 17 तारखेला. ऑपरेशन कुठून झालं, जागा दाखवा जरा. ऑपरेशन माझं इथून झालं. ओके, एकच टाकायचं तुमचं ऑपरेशन झालं? एकच टाक्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्या तुमची हाताची कंडिशन, हाताची कमजोरी रिव्हर्स झाली. 17 तारखेला माझं ऑपरेशन झालं 10:30 वाजता आणि 10:35ला माझ्या हातामध्ये ताकद आली लगेच. डॉक्टरांनी मला तिथं चेक केलं की बाबा हात बोट धर. तर माझी तेव्हाच ताकद आली. मी डॉक्टरांचं बोटच नाही सोडलं आणि पहिलं माझं बोट असं निघायचं, ही ताकद होती पहिली. ओके. तर नंतर तेवढी ताकद आली आणि नंतर मी ICU ला गेलो. मला थोडं काय म्हणतात ते शुद्धीवर आल्यानंतर मी माझा हात हलवून बघितला, पाय हलवून बघितला, दोन्ही पाय हलवून बघितले. परत सिस्टरला मी आवाज दिला, नाही का, मला पाणी द्या. आता त्यांचं बोट पकडून दाखवा, घट्ट पकडा बोट. आता निसटतंय? अजिबात नाही ना. आता ही माझ्यामध्ये ताकद आली. ही ऑपरेशन झाल्या झाली होती. पण डॉक्टर म्हणजे माझ्यासाठी तर ते खरंच म्हणजे देवमानुष ठरले डॉक्टर. कारण त्यांनी जे माझ्यासाठी केलं म्हणजे त्यातून माझं आयुष्य बदललं, नाही का. त्याच्यासाठी म्हणजे मी पूर्ण स्पर्शच्या टीमचे, डॉक्टरांचे, नर्स, मामा मावशी कोणी असून दे, मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.